ब्रॉट टू यू बाय विगार्ड। देशभरात लोकसभा जी आहे ती निवडणूक पार पडलेली आहे। उद्या निकालाचा दिवस आहे। भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम सर आपल्या सोबत आहेत। सर, परीक्षा तर पार पडलेली आहे, उद्या निकालाचा दिवस आहे। जेव्हा आपण 10वी किंवा 12वीचा निकाल जसा असतो तेव्हा धाकधूक प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असते। तुम्ही एक उमेदवार आहात, थोडीशी धाकधूक आहे का मनात, काय सांगा? नाही, माझ्या मनात अजिबात धाकधूक नाही, कारण मी जे प्रयत्न केलेत आणि देशाचे पंतप्रधान मोदीजी यांचा जो एक देशाच्या विकासाकरता, सामान्य माणसाच्या भल्याकरता, राष्ट्राच्या प्रगतीकरता त्यांचा जो प्रयत्न आहे हा लोकांना पसंत पडला आहे असं माझ्या प्रचार दरम्यान मला दिसलेलं आहे। त्यामुळे धाकधूकचा प्रश्न येत नाही। आणि एरवी कुठलेही खटले चालवत असताना खटल्याचा निकाल काय लागेल याकडे मला कधीच माझं असं मनातील धाकधूक वाटलेली नाही। तशीच प्रकार इथे देखील आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। नेहमी न्याय व्यवस्थेमध्ये तुम्ही अनेक वेळा काम केलेलं आहे। आता या राजकीय जीवनातली ही पहिली निवडणूक, काय फरक सांगाल दोन्ही? नाही, अर्थात ही गोष्ट मात्र कबूल करतो की ही राजकीय जीवनातील माझी एक आयुष्याला कलाटणी देणारे असं स्थित्यंतर आहे। परंतु मला ही कल्पना नव्हती की राजकारणात आल्यानंतर खोटे, बेछूट, बेलगाम आरोप, विशेषतः काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्याने 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात केलं, त्याच्यामुळे दुःख झालं। कारण असं आहे की 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मी देशद्रोही आहे, RSSच्या पोलीस अधिकाऱ्यांनी करकरेंना मारलं, अशा तऱ्हेचा अभ्यास न करता कुठल्या तरी पुस्तकाची कॉपी करून कॉपी बहाद्दर बोलायला लागले तर दुःख होतं। कारण याला कारण असं आहे, दुःख एवढंच करता की ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपला बलिदान केलं त्यांच्याबद्दल आपण अशी भावना करावी। खरं म्हणजे अजमल कसाबने गुन्ह्याची कबुली दिली होती, त्याचप्रमाणे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासण्यात आले होते, त्याचप्रमाणे देखील पाकिस्तानने ही गोष्ट मान्य केली। पाकिस्तानचं ज्युडिशियल कमिशन 4 वेळा भारतात येऊन गेलं, 2 वेळा भारतात येऊन गेलं, 4 साक्षीदारांनी साक्षीदार पाहिली। तिथे आपण कुठे असा प्रश्न उपस्थित केला नाही। आणि न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केलं आहे की करकरे, कामटे, साळसकर यांचा मृत्यू हा अजमल अमीर कसाब व अबू इस्माईल यांनी केलेल्या गोळीबारामुळे झाला आहे। तरी मग प्रश्न न्याय निकालपत्र याचा उल्लेख का नाही, कसं करतं गोळ्या झाल्या आणि याचं कुठल्या, अशा तऱ्हेचे प्रश्न उपस्थित करून तुम्ही काय संदेश देऊ इच्छितात मला हे कळत नाही। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट AC स्टेबलाइजर का चमत्कार। कुठेतरी हा सगळा निकाल जो आहे तो तुम्ही मार्गी लावला होता, तेव्हा मात्र तुमचं अभिनंदन करण्यात आलं होतं। परंतु राजकारणात आल्यानंतर असे धागेदोरे शोधण्यात आले, याचं दुःख नाही? धागेदोरे नाही, राजकारणात इतके खोटे आणि बेछूट आरोप, पण त्याचा फायदा आम्हाला झाला ना। तुम्ही काँग्रेस पक्षाने देखील त्या विरोधी पक्षनेत्याला सांगितलं त्याचं वैयक्तिक मध्ये आमचं नाही। परिस्थिती काय झाली, काँग्रेस पक्षाने तो विरोधी पक्षाचा एकांकी पडला। आणि गंमत अशी आहे की संपूर्ण जगाने हा दहशतवादी हल्ला पाहिला, न्यायालयात साक्ष झाली, आपण का आपलं सरकार होतं त्यावेळेला। परंतु मी एका भाजपाकडनं जॉईन झाल्यावरती तुम्ही असे बेछूट आरोप करावे याचं वाईट नाही वाटलं, उलट पण दुःख असं झालं की या बिचारांना कधी देव सुबुद्धी देईल। काँग्रेसचे उमेदवार वर्षा गायकवाड तुमच्या विरोधात आहेत, एक्झिट पोल जे आहेत ते वेगवेगळे येताना दिसून येत आहेत, काय नेमकं तुमचं काय मत आहे? नाही, एक्झिट पोलबद्दल मी काय भाष्य करणार, कारण एक्झिट पोल हे नेहमी सॅम्पल वोटिंगवरती घेतलं जातं। चुकीचे नसतीलही बरोबरही असतील, त्याचं आता उद्या कळेल आपल्याला काय। किती लीडनी तुमचा विजय होऊ शकतो, काय तुमचा आत्मविश्वास सांगतोय, किंवा तुम्ही काय बेरीज गणित
केली आहे का काय? नाही, मी अशी बेरीज आणि वजाबाकी करत नाही. राजकारणात मी नवीन आहे. जे होईल येईल त्याला तयार राहायचं, ही माझी लढवय्याची वृत्ती आहे आणि त्याप्रमाणे मी वागत असतो. विजय नक्की होईल, आत्मविश्वास का आत्मविश्वास ठेवू नये? आत्मविश्वास नक्कीच ठेवणार. धन्यवाद सर. साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर उज्ज्वल निकम सर आपल्या सोबत होते. त्यांनी म्हटलं आहे की विजय जो आहे तो नक्कीच होईल, असा आत्मविश्वास ते व्यक्त करताना पाहायला मिळतात. कॅमेरामन आदिल सोबत विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.